त्यासाठी एकूणच आज बैठक झाली आपली महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून पण चर्चा झाली। एक है तो सेफ है तो नारा हा पक्षांतर्गत पण देण्यात आला। अगदी नक्कीच, कारण संघटनात्मक काम उभं करताना आणि झालेल्या निवडणुका आणि येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने जर विचार केला तर आता जी सगळ्यांनी एकत्रितरित्या तिन्ही विधानसभेमध्ये संघटनात्मक असेल, सगळे लोकप्रतिनिधी असेल, यांच्या माध्यमातून जे काही काम उभं केलं आणि त्याचा परिपाक आपल्याला जो तिन्ही विधानसभेमध्ये आम्हाला यश मिळालं त्याचंच गमक आहे असं मला वाटतं। पण एकंदरीत जो सूर होता की जे बंडखोर आहेत त्यांच्यामुळे खूप त्रास हा खर्च सहन करावा लागला, त्यांना पुन्हा घेऊ नये, शहराध्यक्ष म्हणून काय भूमिका राहणार? अगदी नक्कीच, आता जी बैठक झाली ह्या बैठकीमध्ये कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, यांच्या सगळ्यांचा एकच सूर होता की ज्यांच्यामुळे आपल्या पार्टीतूनच बाहेर गेल्यामुळे आणि समोर ते उभे राहिल्यामुळे दुसऱ्या पक्षाची उमेदवारी घेऊन आणि त्यांच्यामुळे जे काही पार्टीला डॅमेज झालं आणि ह्या डॅमेजच्या माध्यमातून आमचा जो लीड कमी झाला, सगळे मोठ्या फरकाने निवडून आले, पण त्यातली त्यात आणखी हे जर समोर नसते तर आम्हाला नक्कीच आमचा लीड यापेक्षा जास्त असता आणि आमच्या पक्षातून बाहेर जाऊन आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना परत धमकावणे असे प्रकार जे घडले त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता हा दुखावला आहे। प्रत्येकामध्ये भावना ही आहे की अशा गद्दारांना परत पार्टी स्थान द्यायचं नाही आणि तसा विचार या बैठकीमध्ये एकत्रितरित्या ठराव नाही म्हणता येणार, पण सूर एकच होता की यांना परत पार्टीत सामावून घ्यायचं नाही। येण्यासाठी जेवढे गेले तेवढे सगळ्यांचे कुठल्या माध्यमातून प्रयत्न चालू आहे, पण माझ्या स्तरावरती, शहराच्या स्तरावरती आम्ही सर्वांनी ह्या बैठकीमध्ये पण एकच सुरू होतं की यांना परत घ्यायचं नाही, कारण आत्ता जी पार्टी सक्षम आहे यांच्या जाण्याने काही फरक तर पडला नाही, पण ह्या सक्षमतेमुळे हे उमेदवार चांगल्या फरकाने निवडून पण आले आहे आणि आता कोणाची गरज नाही, येणाऱ्या महापालिकेला पण आम्हाला कोणाची गरज नाही। आमचे कार्यकर्ते इथून बाहेरून आयात केलेले आणि परत त्यांनी लाभार्थी पदं घेऊन परत बाहेर गेलेले, यापेक्षा आहे तो कार्यकर्ता आम्ही सक्षम करू आणि येणाऱ्या महापालिकेला आपण त्यांना मोठ्या उत्साहात उमेदवारी देऊन निवडून आणू। शहरात जर आपण बघितलं, आपल्या दोन उमेदवारांच्या विरोधात आपले जुने पक्षातले लोक होते, त्यापैकी कोणी इच्छुक आहे का? आपल्या स्तरावर काय माहिती मिळाली? प्रदेश स्तरावर त्यांचा प्रयत्न चालू आहे, आमच्यापर्यंत कोणी आलं नाही, पण हे नसताना अनेक जण येण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांना आम्ही लवकरात लवकर प्रवेश देणार आहोत। म्हणजे हे असताना जे लोक आले नाही ते आत्ता येण्यासाठी आम्हाला त्यांचा प्रयत्न चालू आहे, आमच्याशी संपर्क झाला आहे, असे लोक आम्ही त्वरित घेणार आहोत। आता आमच्या स्तरावर तर इथे निर्णय तोच झाला की यांना पक्षात घ्यायचं नाही। पण प्रदेश स्तरावर जर निर्णय झाला नाही, शक्यतो आम्ही तसं असेल तर त्या प्रदेशाच्या स्तरावर पण इथे झालेल्या सगळे विषय, आता पण बैठक झाली बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीत सगळ्या जिल्हाध्यक्षांचा पण एकच सूर होता की कृपया आम्हाला कोणी प्रेशराईज करू नये, ज्यांनी आम्हाला स्थानिक ढंगाने त्रास दिला त्यांचा शक्यतो विचार करू नये। नाशिक पूर्वमध्ये दोनदा असं घडलंय, मागच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्यातले जे आहे ते सोडून गेले होते, आपल्याच उमेदवारासमोर त्यांनी उमेदवारी केली आणि पुन्हा पक्षात आले, आत्ताही तशीच परिस्थिती, त्यामुळे आता कुठेतरी राहुल ढिकलेंनी पण काल जे आहे ते सांगितलं का आता जर असं घडलं तर मी स्वतः माझ्या पदाचा राजीनामा देईन। अगदी माझ्यापर्यंत पण त्यांनी तीच सूचना केली की असं जर झालं तर मी आणि माझ्याबरोबरचे बरेच लोकप्रतिनिधी, माझे असतील, पदाधिकारी असतील, आम्ही राजीनामा देऊ असं म्हणून सांगितलं आहे, मला पण ते बोलले आहे। आणि ह्या सगळ्यांचा जर सारासार विचार करता स्थानिक ठिकाणी पार्टीने हाच निर्णय घेतला की आम्ही शक्यतो कोणालाही घेऊ इच्छित नाही।